चला नमस्कार. पाहिले आपण टायटल. काय आहे टायटल मध्ये? गणिताची भीती आहे का? मग गणिताची भीती असेल तर कशी दूर करायची? महाराष्ट्रातील सर्व शिक्षक बांधव आणि भगिनीचं मी आपल्या या युट्यूब सेशन मध्ये काय करतोय, स्वागत करत आहे. बघा, गणिताची भीती याचा अर्थ आपली जी टीईटी एक्झाम आलेली आहे 2026 ची जी टीईटी एक्झाम आहे, त्या 2026च्या टीईटी एक्झामचं आपल्याला गणित जे येते 30 प्रश्न, त्या 30 प्रश्नाचं नियोजन कसं असावं ते आपल्याला पाहायचं आहे. खरं तर कोणी आपल्याला नियोजन सांगल्याने आणि आपण त्या नियोजनावर काम केल्याने प्रॉपर होत नसतं, परंतु एक डायरेक्शन म्हणून याच्यातले जेवढे तुम्हाला पॉईंट इम्पॉर्टंट वाटतात तेवढे पॉईंट आपण आपल्या नियोजनमध्ये ऍड करायचे आहेत आणि या पद्धतीने नियोजन करायचं आहे. 21 जून 2026 ला आपली परीक्षा आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आपलं काम केलं पाहिजे. बघा, एका मिनिटामध्ये तुम्हाला जी आजची नोटिफिकेशन आलेली आहे ही आपल्या सर्वांजवळ सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेली आहे. याच्यामध्ये काय आहे तर आपले सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तारीख 21/6/2026 ला सकाळी 10:30 ते 1 रेग्युलर जो टाइम असतो दरवेळेस तसाच आहे. फर्स्ट पेपर असेल आणि सेकंड पेपर 21/6/2026 ला दुपारी 2:30 वाजता असणार आहे, हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. आता याच्यावर बोलत असताना आपल्या सगळ्यांना पूर्ण सिलेबस आतापर्यंत प्रॉपर माहीतच असेल असं गृहीत धरून मी चालतोय, कारण आपल्याला 150 प्रश्न येणार आहेत तर 150 मार्काला येणार आहे. पासिंगसाठी आपल्याला 90 प्रश्न बरोबर येणं आवश्यक आहे आणि जर आपण कास्ट मध्ये असेल तर 83+ आपण असलो पाहिजे. परंतु तुम्ही नवीन स्टुडंट असाल, शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर आपण काय करायचे, 90+ घेण्याचं टार्गेट फोकस करायचं आहे. आणि ऑलरेडी आपण जॉबला असाल, शिक्षक असाल तर आपण फक्त आणि फक्त पासिंग पुरते मार्क घेतले तरी नो प्रॉब्लेम, काहीही अडचण नाही. आपल्याला सगळ्यांना सिलेबस माहित आहे. 30-30-30चा पॅटर्न असतो. 30 मराठी असेल, 30 इंग्लिश असेल, 30 मानसशास्त्र असेल, 30 परिसर अभ्यास असेल आणि 30 काय असतो आपला सगळ्यात इम्पॉर्टंट पोर्शन असतो तो म्हणजे मॅथ, रिझनिंग आणि जॉमेट्री, भूमिती. खूप इम्पॉर्टंट. या 30 प्रश्नावर मी शेवटच्या बोलणार आहे कारण त्याच्यावर खूप जास्त प्रश्न आलेला असेल. दुसरी गोष्ट, पेपर 2 मध्ये 30 इंग्लिश, 30 मराठी, 30 मानसशास्त्र आणि 60 ला मॅथ सायन्स आणि दुसरं ऑप्शन असतं सोशल सायन्स. तर आपण जे ऑप्शन घेणार आहात त्याच्यानुसार, जर तुम्ही सोशल सायन्स ऑप्शन घेतलं सेकंड पेपरला तर तुम्हाला मॅथ सायन्स करायची गरज नाही. परंतु तुम्ही मॅथ सायन्स घेतलं तर आपलं मॅथ आणि सायन्स दोन्ही खूप बेस्ट असावं, कारण तिथे पेपर 2 ला काठिण्य पातळी मॅथची खूप बेस्ट असते असं आपल्याला म्हणावं लागतं. मग आपल्याला जर मॅथचे 30 प्रश्न येतात तर त्या मॅथच्या 30 प्रश्नाचं कॅल्क्युलेशन करत असताना आपण त्याचं वर्गीकरण कसं केलं पाहिजे हे खूप महत्वाचं असणार आहे. बघा, हे मॅथचे जे 30 प्रश्न आहेत त्या मॅथच्या 30 प्रश्नामध्ये आपण डिवायडेशन करत असताना पहिल्यांदा गणितामध्ये एक शाखा असते ज्याचं नाव असतं अंकगणित. आपल्या सगळ्यांना ऑलमोस्ट माहितच आहे. त्या शाखेवर आपण काम केलं पाहिजे, अंकगणित. त्यानंतर दुसरी शाखा आहे बुद्धिमत्ता, रिझनिंग, राईट. आणि थर्ड आणि इम्पॉर्टंट शाखा आहे जी आहे भूमिती. आणि त्यानंतरची एक इम्पॉर्टंट शाखा आपल्या टीईटीच्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सांख्यिकी, ज्याला आपण म्हणतो असतो स्टॅटिस्टिक, सांख्यिकी, राईट. या सांख्यिकीमध्येच मी थोडंसं एक सांख्यिकी, रिअल सांख्यिकी थोडंसं पार्ट वेगळं. त्याच्यामध्ये आपण एक पाय चार्ट म्हणून आपण तो ग्राफ चार्ट आपण त्याच्यामध्ये ऍड करतो. पाय चार्ट, ग्राफ चार्ट, लाईन चार्ट. त्यापैकी आतापर्यंत आपल्याला जास्तीत जास्त ग्राफ चार्टवर आलेले आहेत. आलेखावरचे प्रश्न तुम्ही पाहिले असेल तर आलेखावरचे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत, त्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत. हे आपल्या या 30 प्रश्नाचं नियोजन असणार आहे. 2013च्या डिसेंबर महिन्यामध्ये फर्स्ट टाइम टीईटी झाली होती. आतापर्यंत टीईटी चालू आहे. मिनिमम 7 ते 8 वेळेस झालेली आहे, त्यापेक्षा जास्त झालेली नाहीये. वर्षे पाहिले 2013 पासून आता जवळपास 13 वर्ष झाले, पण टीईटी फार कमी वेळेस झालेली आहे. परंतु आता मागच्या 1 वर्षापासून जशी सर्व शिक्षक बांधवांना ही रेग्युलर केलेली आहे, जास्त घेण्याची, वर्षातून 2दा घेण्याचं नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी केलेलं आहे. मग आम्हाला या 30 प्रश्नाचं नियोजन करत असताना आपण कसं केलं पाहिजे? बघा, अंकगणित हा जो टॉपिक आहे किंवा अंकगणित हा जो पूर्ण सब्जेक्ट आहे, या सब्जेक्टमध्ये आपल्याला मिनिमम प्रश्न किती येतात तर 12 ते 15 येऊ शकतात. 12 ते 15 हे मागे पुढे होऊ शकतात, असं काही नाही. तुम्हाला कधी कधी तिथे 10 येतील, कधी तुम्हाला 17 येतील, असं होऊ शकतं, नो प्रॉब्लेम. पण लक्षात ठेवा, जास्त वेटेज अंकगणिताला आहे. 15 पर्यंत आपण धरून चालायचं आहे. त्यानंतर बुद्धिमत्ता 5 ते 7 प्रश्न येतात, जास्त प्रश्न येत नाहीत बुद्धिमत्तेवरचे, फार कमी येतात आणि लिमिटेड टॉपिक आहे तेवढ्यावरच नेहमी प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे आणि इम्पॉर्टंट सब्जेक्ट म्हणलं तरी चालेल, याच्यावर 10 ते 12 प्रश्न येत असतात. कधी 14 येतील, कधी 15 येतील, नो प्रॉब्लेम. 10 ते 12 गृहीत धरा.
आणि या स्टॅटिस्टिकवर कधीही 2 ते 3 प्रश्न असं करीत धरू. स्टॅटिस्टिक म्हणजे तिथे ग्राफ चार्ट सुद्धा आलेला आहे असं लक्षात ठेवा. जर आम्ही या सगळ्यांचं ऍडिशन केलं तर हे खूप टॉप लेवलला जाते, खूप जास्त होते असं आपण म्हणावं लागेल आपल्याला. परंतु तसं नाही. हे 12 आणि 5 17, 17 आणि 10 27, 27 आणि 10 30 असं करीत धरू. जवळपास प्लस मायनस एखाद्यामध्ये होऊ शकतं. असं 30 प्रश्नाचं कन्क्लुजन असणार आहे, 30 प्रश्नाचं कॅल्क्युलेशन असणार आहे. मग हे जे 30 प्रश्न आहेत त्या 30 प्रश्नाचं वर्गीकरण करत असताना आपण काय काय अभ्यास केला पाहिजे. एक स्टेटमेंट आपण खूप जणांनी लहानपणापासून बोलत सुद्धा आलेले आहात, ऐकत सुद्धा आलेले आहात आणि आपल्याला बऱ्याच जणांनी मुद्दामून येऊन ऐकवलेलं सुद्धा आहे. काय? शिक्षक हा सर्वगुण संपन्न असावा. सर्वगुण संपन्न असावा या रिअल लाईफनुसार. आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे सध्या जे जॉबला ऑलरेडी शिक्षक आहे त्या शिक्षकांना शाळेमध्ये स्वच्छतेपासून वर्किंग मध्ये सगळे कामं करावं लागतात. मग ती स्वच्छता असेल, डॉक्युमेंटर्स असेल, सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतः शिक्षकाला कराव्या लागतात. कारण शाळेला आता शिपाई नावाचं पदच नाहीये. एखाद्याने कॉन्ट्रॅक्टवर घेतलं तर तो भाग वेगळाच. शिपाई नाहीये, क्लर्क नाहीये. मग ऑनलाईनचे सगळे कामं आहेत. जवळपास 85 साईट आपल्यासाठी आहेत, त्या आपल्याला ऑनलाईन कराव्या लागतात, त्याची नोंदी कराव्या लागतात. स्टेटमेंट काय आहे? शिक्षक हा सर्वगुण संपन्न असावा. आणि मीच ते स्टेटमेंट सगळ्यांना फॉलो करत असतो. त्या स्टेटमेंटमध्ये मी हे स्टेटमेंट याच्यासाठी बोलतोय, या 30 प्रश्नाची तयारी करत असताना शिक्षक या नात्याने आपल्याला हे सगळे जे टॉपिक असणार आहेत, हा सर्व जो सिलेबस असणार आहे तो सर्व आपल्याला यायला पाहिजे. त्यातल्या कन्सेप्ट माहित असायला पाहिजे, त्यातल्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजे असं म्हणावं लागतं. राईट? म्हणजे मला म्हणायचंय काय? मला म्हणायचंय की आपण तयारी करत असताना याच्यातले पूर्ण टॉपिक प्रॉपर करून घ्या. एकही छोटा टॉपिक, त्या टॉपिक मधला सब टाईप सुद्धा सोडू नका. राईट? परफेक्ट करून घ्या. परंतु मग सगळंच करायचं तर आमच्याकडे तेवढा टाइम नाहीये सर, मी तेवढं करू शकत नाहीये. मग त्यावेळेस आपण करत असताना एक थोडासा वे सांगतो. या वेने चला, मी या सिलेबसची पीडीएफ तुम्हाला देतो, पण सध्या ती पीडीएफ मी तुम्हाला इथे शेअर करणार आहे. अंकगणितामध्ये कुठले प्रकरण असतात ते आपल्या सगळ्यांना ऑलमोस्ट माहित आहे. बुद्धिमत्तेमध्ये कुठले असतात ते माहित आहे. भूमितीमध्ये कुठले माहित आहे ते माहित आहे. सांख्यिकीमध्ये काय आहे ते तुम्हाला माहित आहे. त्यातले मी काही टॉपिक जे असणार आहे, जे इम्पॉर्टंट आहे, ज्याच्यावर रेग्युलर प्रश्न येतात, ते मी तुम्हाला आता थोड्या वेळामध्ये शेअर करणार आहे. हे टॉपिक आपल्या याच्यावर रेग्युलर आलेले आहे. त्या अगोदर आपण याची तयारी करत असताना आपण कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे ते समजून घ्या. बघा, 30 प्रश्नांची जर खरोखर भीती दूर घालवायची असेल तर सगळ्यात महत्वाचं आपण याचं पहिल्यांदा बेसिक केलं पाहिजे. राईट? मग सर आम्ही जर बेसिक केलं पाहिजे तर या बेसिक मध्ये आपण काय काय केलं पाहिजे? या बेसिक मध्ये आपण प्लस, मायनस, मल्टिप्लिकेशन, डिवायडेशन हे तर आम्हाला सगळ्यांना जमतच. राईट? आम्ही शिक्षक होण्याच्या पात्रतेत आलोय आता, आम्हाला हे जमलंच पाहिजे. त्यानंतर आम्हाला सगळ्यात महत्वाचं वर्ग आले पाहिजे. वर्गासोबतच आम्हाला घन आले पाहिजे. वर्गाचं वर्गमूळ काढता आलं पाहिजे, घनाचं घनमूळ आम्हाला काढता आलं पाहिजे. ह्या गोष्टी आम्हाला जमल्या पाहिजे, गोष्टी कळाल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला काही गोष्टी आल्या पाहिजे आणि ती गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे, ती म्हणजे पाढे. राईट? पाढे आपल्याला आले पाहिजे. आणि या पाढ्याच्या बाबतीत एक स्टेटमेंट मी नेहमी बोलत आलेलं आहे. आम्ही लहानपणापासून पाढे शिकत आलोय, पाठ करत आलोय. आमच्या मास्तरने, मॅडमने आम्हाला खूप मारलेलं आहे. तुम्ही जर आता या न्यू जनरेशन मधले असाल तर तुम्हाला नाही मारलंय. जे स्वतः आता शिक्षक आहे त्यांना माहिती आहे की आपल्या सरांनी, आपल्या शिक्षकांनी आपल्याला किती बदडून काढलेलं आहे पाढे पाठ करायसाठी. आणि आपल्याला अजूनही पाढे पाठ झालेले नाहीयेत. म्हणून मी तुम्हाला म्हणेल त्या पाड्यांना जेवढे पाढे पाठ होतात त्यातले ऑड संख्येचे पाढे जास्त पाठ करा. म्हणजे 13चा पाढा असेल, 17चा असेल, 19चा असेल, 23चा असेल, तर पुढे 27चा असेल, 29चा असेल, हे पाढे पाठ करा. कारण या पाड्यांना आपण डिवाइड करू शकत नाही. उदाहरणार्थ जर आम्हाला 28चा पाढा कॅल्क्युलेशन मध्ये आला तर आपण त्याला 7ने भाग, 4ने भाग, 14ने भाग देऊन त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतो. 2ने भाग देऊन करू शकतो. राईट? परंतु 29 आलं, 23 आलं तर यांना आम्ही डिवाइड करू शकत नाही ना. या प्राईम नंबर आहेत, ते पाढे पाठ करावे अशी सगळ्यांना माझी विनंती असणार आहे. आणि त्यानंतर बेसिक मध्ये अपूर्णांक नावाचा जो टॉपिक आहे तो अपूर्णांक नावाच्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजे. त्या अपूर्णांकाची, फ्रॅक्शन ज्याला आपण म्हणत असतो, अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आपल्याला जमले पाहिजे. ही आपल्याला जमावी अशी सगळ्यांकडून विनंती आहे. बरं, मग सर बेसिक झाल्याच्या नंतर काय असतं? तर बेसिकच्या नंतर असतात संकल्पना, ज्याला आपण कन्सेप्ट म्हणत असतो. कन्सेप्ट, संकल्पना. संकल्पनावर खूप जास्त काम करायला जेव्हा, हे माझं नेहमी बोलणं असेल आणि हे नेहमी माझं सांगणं असतं. कन्सेप्टवर तुम्ही जेवढं जास्त काम कराल तेवढं आपलं भारी होणार आहे. कारण कन्सेप्ट समजल्याशिवाय आपण पुढे शॉर्टकट कडे जाऊ शकत नाही. मी तुम्हाला शॉर्टकट करा असं करू नका असं म्हणत नाहीये, करा. परंतु त्या क्वेश्चन मध्ये असलेली पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि त्या कन्सेप्टवर डिपेंड शॉर्टकट काय होईल ते बघा. कारण कन्सेप्ट लक्षात असल्याशिवाय शॉर्टकट लक्षात राहणं शक्य नाही.
इम्पॉसिबल आहे. हे आतापर्यंत तुम्हाला अनुभव आला असेल. शॉर्टकट एक्झामला तेव्हाच आठवते ज्यावेळेस तुम्ही त्याच्यावरची कन्सेप्ट क्लिअर केली असेल त्यावेळेस, राईट. त्यानंतर दुसरं काम असणार आहे, कन्सेप्ट झाल्याच्या नंतर प्रत्येक टॉपिक आपण करून घ्यायचा आहे, राईट. तो टॉपिक मग अंकगणिताचा असेल, बुद्धिमत्तेचा असेल, भूमितीचा असेल, तो टॉपिक आपण ऑलरेडी करून घ्यायचा आहे, करून घ्यायचा प्रत्येक टाईप त्यातला करून घ्यायचा. जो टॉपिक झालाय त्या टॉपिकशी रिलेटेड आपले जे पीवायक्यू असणार आहेत ते पीवायक्यू करायचे आहेत. मग कुठले पीवायक्यू करायचे आहेत तर 2013 ते 2025 पर्यंत जेवढे पेपर झालेले आहेत तेवढ्या सगळ्या पेपरला टीईटीला आलेले सर्व प्रश्न आपण घ्यायचे आहेत. मग टीईटीला आलेले कोणते घ्यायचे सर, तर तुम्ही टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीचे प्रश्न आपण करायचे आहेत, फक्त एकाचे करायचे नाहीयेत. ही गोष्ट लक्षात ठेवा, समजून घ्या. हे पीवायक्यू खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण या पीवायक्यू वरून आपल्याला कळणार आहे की नेमकं समोर कसे प्रश्न येऊ शकतात. एक कॉन्स्टंट जर तुम्ही पाहिला असेल तर रेग्युलर एखाद्या टॉपिकवर असे रेग्युलर प्रश्न आलेले आहेत. 2013 ही त्याच्यावर प्रश्न होता आणि लास्ट टाइम 2026 ला मला वाटतं 10 नोव्हेंबर 2025 ला टीईटी झालेली आहे, लास्ट आहे ना. तर ती 25 ची जी टीईटी आहे ती टीईटी सुद्धा त्याच्यामध्येही त्या टॉपिकवर प्रश्न होता. तो टॉपिक सांगतो मी तुम्हाला थोड्या वेळात कोणता होता. तर हे आपल्याला या वेने आपण गेलो पाहिजे. आणि हे झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्वाचं असतं बघा, आपण एक पिक्चर पाहिलाय का, विद्या बालनचा पिक्चर होता, राईट. ती विद्या बालन म्हणते, काय डायलॉग मला आठवत नाही ना, त्यामध्ये ती म्हणते लाईफ में कुछ चाहिए तो क्या चाहिए, सिर्फ एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तसं आहे. हे सर्व केल्याच्या नंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असतं काय 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 एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. तसंच इथं इम्पॉर्टंट असतं प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस. तेव्हाच आपलं भारी होणार आहे, म्हणजे सराव आणि सरावच असणार आहे, राईट. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करत चला. या वेने जर आपण गेलात तर आपण प्रॉपर वेने जातोय असं म्हणूया. थोडासा वेळ लागणार आहे याला, आणि लागू द्या वेळ. हा वेळ काही वाया जात नाही, आपल्याला कामी पडणार आहे. आपण टीचिंग मध्ये असाल तरीही आपल्याला कामी पडणार आहे, नॉन टीचिंग मध्ये असाल, पुढे टीचिंग मध्ये जाणार आहात तरीही आपल्याला तिकडेही कामी पडणार आहे. त्यामुळे तिथे गेल्याच्या नंतर आपण हे काम करणार आहोत, राईट. तर या वेने चला, हे काम करत चला. हे आपल्याला प्रॉब्लेम यायला नको, या वेने आपण चाल असं सगळ्यांकडून अपेक्षित करतो. आणि चालतो की नेमके कुठले टॉपिक कसे आता आलेले आहेत. मी सगळे टॉपिक तुम्हाला सांगत बसणार नाही, मी तुम्हाला काही लिमिटेड टॉपिक सांगतो. बघा, समजा मी जर अंकगणिताच्या बाबतीत बोललोय, तुम्हाला अंकगणिताच्या संदर्भात घेत असताना काही टॉपिक घ्यावे लागणार आहेत, राईट. अंकगणित मध्ये तुम्ही पाहिलं असेल, स्थानिक किंमत दर्शनी किमतीवर नेहमी प्रश्न आलेला आहे. तर पहिल्या टॉपिक पासून स्टार्ट जर आपण केलं तर पहिलं तर संख्या घेऊयात, नंबर सिस्टम. त्यानंतर त्याच्यामध्येच येत असतं स्थानिक किंमत दर्शनी किंमत, स्थानिक व दर्शनी, राईट, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणत असतो, प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. त्यानंतर आपण पाहिलं असेल रेग्युलर प्रश्न आहे, रोमन अंक. यावरही रेग्युलर प्रश्न आलेला आहे. असं 2013 पासून असापर्यंत एकही पेपर असं नाहीये या 3 टॉपिकवर प्रश्न विचारला नाही. 3 प्रश्न फिक्स आहेत आणि आहेतच, आतापर्यंत विचारलेलेच आहे, राईट. संख्या, मग त्या कुठल्याही संख्या असेल, समसंख्येपासून नैसर्गिक संख्येपर्यंतच्या सगळ्या संख्या, मूळ संख्येपासून जोडमूळ संख्येपर्यंतच्या सगळ्या संख्या, त्रिकोणी संख्येपर्यंतच्या सगळ्या संख्या याच्यामध्ये आपल्याला आलेल्या असल्या पाहिजे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट असणार आहे अपूर्णांक, फ्रॅक्शन. या टॉपिकवर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. जरी डायरेक्ट अपूर्णांकावरचे प्रश्न नसले तर इनडायरेक्ट अपूर्णांकावरचे प्रश्न खूप जास्त आलेले आहेत. अपूर्णांकावर मी तुम्हाला सांगतो साधे बेसिक प्रश्न सुद्धा आलेले आहेत. समजा एक डायग्राम आपल्याला दिले, या डायग्रामचे असे भाग पाडलेत, याच्यातले काही भाग असे रंगवलेत आणि मग म्हणतील आपल्याला याला अपूर्णांकात दर्शवत असताना आपण कसं दर्शवाल, हे असे प्रश्न आलेले आहेत. आता टोटल 8 भाग आहेत, 8 मधले 3 रंगवलेत, 3/8 हा रेखांकित भाग आहे. असे साधे प्रश्न आपल्याला याच्यामध्ये विचारलेले आहेत. आता हे मिटवून टाकू, त्याची काही गरज नाही आपल्याला, ठीक आहे. तर अपूर्णांक टॉपिक आपण करावा अशी सगळ्यांना विनंती आहे. त्यानंतर करत असताना कसोट्या हा टॉपिक करायचा आहे. कसोट्यावर सुद्धा आपल्याला प्रश्न आलेले आहेत आणि नाही बी आले कसोट्यावरचे प्रश्न तर ते आपल्याला रेग्युलर वापरामध्ये त्या कसोट्या करतात, कॅल्क्युलेशन करायला स्पीड वाढवायला कमी पडतात, म्हणून कसोट्यावरचे प्रश्न आपण करायचे आहेत. त्यानंतर कसोट्या झाल्याच्या नंतर आपण करायचे लसावी मसावी, लसावी आणि मसावी याच्यावरही प्रश्न आलेला आहे. सोबतच काळकाम, टाइम अँड वर्क ज्याला म्हणत असतो काळकाम, सोबतच नळ व टाकी यांच्यावरचेही प्रश्न आपण पाहिलेले आहे. नळ व टाकी याच्यावरचेही प्रश्न आपण पाहिलेले आहेत, आपल्याला लक्षात आहे. त्यानंतर रेल्वेवरचा प्रश्न थोडासा तुरळक येतो, फार कमी वेळेस येतो. ट्रेनवरचे अंतर वेळ वेग म्हणत असतो त्याच्यावरचा थोडा कमी झालाय, काळकामवरचा आलेला आहे बऱ्याच वेळेस, तर कमी झाला असेल तरी पण तो आपल्याला टॉपिक करणं इम्पॉर्टंट आहे, राईट.
त्यानंतर ऑब्झर्वेशन करत असताना सगळ्यात महत्वाचं असतं शेकडेवारी, राईट. आणि सोबतच कोण, नफा व तोटा यांच्यावरचे प्रश्न खूप जास्त आलेले आहे. आता हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावर नेहमी प्रश्न आलेला आहे, नफा व तोटावर, राईट. नेहमीमध्ये कोणते कोणते आहेत, संख्या, स्थानिक किंमत, रोमन अपूर्णांक, लसावी मसावी, काळकाम, नफा तोटा यांच्यावरचे रेग्युलर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे एवढे तर करूनच ठेवा, याच्या बाहेर जाऊच नका, या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजे. आणि एवढे जर आपले झाले असेल तर याच्या पुढे आपल्याला काही टॉपिक असणार आहे, ते थोडंसं जेवढं वेळ मिळेल तेवढं करा. याच्या पुढचं जे टॉपिक असणार आहे चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, ज्याला आपण SI आणि CI म्हणत असतो, तिकडे साईडला लिहून देतो जागे आपण. SI सिंपल इंटरेस्ट अँड CI कंपाऊंड इंटरेस्ट. फार कमी प्रश्न आलेले आहे, पण माहिती असू द्या, बेसिक कन्सेप्ट माहिती असू द्या, त्यातल्या माहिती असल्या पाहिजे. त्यानंतर आपल्याला असणार आहे गुणोत्तर व प्रमाण, थोडंसं जास्त नाही विचारत पण लक्षात असू द्या. त्यानंतर असणार आहे मिश्रण आणि भागीदारी. याच्यातला एक इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे तो म्हणजे मिश्रण, हा लक्षात ठेवा. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक वैवारी, हे तर कराच करा. प्रॉब्लेम ऑन एजेस हा एक इम्पॉर्टंट असणार आहे. हे सगळं आपल्याला एवढं करणं आवश्यक आहे. त्यावेळेस आपल्याला अंकगणिताचे 10 ते 12 प्रश्न किंवा 12 ते 15 प्रश्न इथे क्लिअर होतात असं म्हणत आपण. त्यानंतर सर आम्हाला बुद्धिमत्तेमध्ये कुठले प्रश्न आलेले आहेत, बुद्धिमत्ता, रिझनिंग. या बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्ही पाहिले असेल तर आम्हाला कोडिंग लँग्वेजेस, सांकेतिक भाषा याच्यावर प्रश्न आलेले आहेत, सांकेतिक भाषा, राईट. त्यानंतर आपण सिरीज, शृंखला ज्याला म्हणत असतो, हे सिरीजवर प्रश्न आलेले आहेत. सिरीज 3 प्रकार आहे, नंबर सिरीज, अल्फाबेट सिरीज आणि मिक्स सिरीज. यांच्यावरचे प्रश्न इथे विचारलेले आहेत, यांच्यावर शुअर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर घड्याळावर प्रश्न आलेले आहेत, राईट. दिशांवर दिशावर जास्त नाही आले म्हणून घेऊन येतो. कालमापनवर आलेलं आहे. आणि एक इम्पॉर्टंट असं नातेसंबंध, यांच्यावर रेग्युलर प्रश्न आलेले आहेत, संबंध. आणि सोबत एक थोडस लॉजिकल म्हणून माहिती असू द्या, बेसिक गोष्ट म्हणून दिशा. सिरीजवर दरवर्षी प्रश्न असतो आणि असतो, जवळपास असतो. कालमापनवर दरवर्षी प्रश्न जवळपास टाकतात, एवढं लक्षातच ठेवा. सर एवढं तर करायचंच आहे. इथून पुढे अजून काही टॉपिक ज्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेले आहे, तो म्हणजे काउंटिंग ऑफ फिगर, आकृत्यांची संख्या मोजणे, आकृत्यांची संख्या मोजणे, हा एक पाठ लक्षात ठेवा. त्यानंतर एक महत्वाचा घन व फासा, याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे की याच्या विरुद्ध कोणता अंक येईल वगैरे वगैरे, ते प्रश्न आपल्या त्याच्यावर विचारलेले आहेत. एवढ्या गोष्टी आपण करणार. आणि इथून पुढे जाऊन थोडंसं ऍडव्हान्स लेवलला एक 2-3 वेळेस प्रश्न विचारलेला आहे, परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी, ज्याला आपण संभाव्यता म्हणत असतो, त्याच्यावरचे सुद्धा प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत, राईट. परंतु तो पार्ट जर तुम्हाला वेळ मिळाला तर करा, कारण त्याच्यावर कधी येईल कधी नाही येईल, पण करून ठेवा. इथे मी लिहित नाही, ऍड नाही करत, पण तो करून ठेवा तुम्ही, अशी सगळं विनंती आहे. सर्वजण कराल अशी सगळं अपेक्षा आहे. चालेल. तर अंकगणित आणि बुद्धिमत्तेचं एवढं आहे. त्यानंतर 2 पार्ट आहेत आपले, भूमिती आणि सांख्यिकी, ज्याला आपण म्हणत असतो. व्यवस्थित आहे का? मी तुम्हाला म्हणेल भूमितीशी रिलेटेड बोलत असताना तुम्हाला भूमिती जेवढी जमते तेवढी जास्त सर्व भूमिती करायची आपल्याला, सर्व, राईट. आणि आपल्या बॅच मध्ये भूमिती आपण सुरूही केलेली आहे. आणि सांख्यिकी काय छोटासा पार्ट आहे, जास्त काही मोठा नाहीये. सांख्यिकी असेल आणि सोबतच ग्राफ चार्ट असेल, राईट. ग्राफ चार्ट, तर हा ग्राफ चार्ट नावाचा प्रकार सुद्धा आपल्याला घ्यायचा आहे. ते काय 1-2-3 व्हिडिओ मध्ये ग्राफ चार्ट होऊन जाईल, त्याला जास्त वेळ लागणार नाहीये. तर हे एवढं सर्व करा. भूमितीच्या बाबतीत मी बोलणारच नाही, कारण भूमिती ऑलरेडी आपण बॅच मध्ये व्हिडिओ टाकणं सुरू केलेले आहेत. हे भूमितीचे अशा टॉपिक असतात किंवा भूमितीचा आपण असा अभ्यास करायचा आहे. ते भूमिती सर्व करा, भूमितीचा प्रॉब्लेमच यायला नकोय हे सगळ्यांना आहे. आणि तुम्हाला एक सांगू का, रिअल मध्ये या एक्झाम मध्ये, टीईटीच्या एक्झाम मध्ये रिझल्ट देणारा जर कुठला सब्जेक्ट असेल तर तो अंकगणित, आणि अंकगणितामध्ये कुठला सब्जेक्ट असेल तर तो आहे भूमिती. त्यामुळे भूमितीच्या जेवढ्या कन्सेप्ट असेल त्या सर्व कन्सेप्ट आपण सगळ्या कराव्या, राईट. ते क्षेत्रफळ असेल, घनफळ असेल, सगळ्या गोष्टी, त्या संकल्पना वगैरे सगळ्या गोष्टी आपण कराव्या, अशी सगळ्यांना रिक्वेस्ट असणार आहे. चालेल. तर या वेने तुम्ही जाल. मी तुम्हाला सांगत असताना एक मॅनेजमेंट काय असतं, ते मॅनेजमेंट तुम्हाला मी तुमच्या समोर शेअर केलेलं आहे. हे मॅनेजमेंटवर फोकस करा आणि त्यानंतर हे जे टॉपिक सांगितलं त्याच्यावर फोकस करा. भूमितीवर खूपच जास्त फोकस करा आणि खूपच जास्त फोकस करा असं मी म्हणेल. आणि या पद्धतीने आपल्याला चालायचं आहे. तसं तर आपण आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सोबत असणारच आहोत. तर काही अडचण असेल तर तुम्ही मला बिंदास कमेंटमध्ये फीडबॅक द्यायचा आहे की या पद्धतीने सर आमची अडचण आहे, तर मी तुम्हाला त्यावर काय करेल, रिप्लाय देत जाईल. चालेल. त्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट अशी
की आपली जी टीईटी आहे आता जी 21 जूनला परीक्षा होणार आहे त्याच्यासाठी आपल्याकडे 3 बॅचेस अवेलेबल आहेत. पेपर 1 ची बॅच जी असणार आहे ती लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे, ज्यामध्ये आपल्याला टीईटीची एक्सपर्ट फॅकल्टी असणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. इथे मध्ये पीडीएफ नोट्स देणार आहे, म्हणजे मी हे जे टॉपिक शिकवले त्या टॉपिकची लगेच तुम्हाला पीडीएफ नोट्स आपल्या ऍपला मिळून जाईल. टेस्ट सिरीज सुद्धा असणार आहे, व्हॅलिडिटी 1 इयर आहे. अनलिमिटेड वॉच टाइम आहे, तुम्ही किती वेळेस व्हिडिओ बघू शकता, की एकदा बघा दोनदा बघा असं काही नाही, तुम्हाला जेवढ्या वेळेस वाटेल तेवढ्या वेळेस बघा, परंतु एकाच व्हिडिओमध्ये आपलं क्लिअर होणार आहे, त्यामुळे जास्त वेळेस बघायची गरज पडत नाही. आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा आहे, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फेस टू फेस किंवा ऑन कॉल सुद्धा आपण डिस्कस करू शकता. बरं, ही पेपर 1 ची जशी बॅच आहे तशी सेम बॅच पेपर 2 ची सुद्धा आहे. एवढी मिनिमम त्याच्यासाठी फीस आहे. या फीसवर आपल्याला ही बॅच जॉईन करायची आहे. आणि जर आपल्याला दोन्ही जॉईन करायचे असेल पेपर 1 प्लस पेपर 2 तर ही आपल्याला एवढी फीस पेड करायची आहे. पेड करणार कुठून, तर त्यासाठी ऍप डाउनलोड करावं लागेल. कुठला ऍप आहे, तर आपला ऍप आहे, डाउनलोड करा वृषाली होनोराव ऍप. हे जे आहे प्ले स्टोअरला तुम्हाला ऍप भेटून जाईल. या ऍपला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि जरी नाही मिळालं तर कमेंटमध्ये मी ती पिन ऍपची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर तिथे पिन करून ठेवून देतो, त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज व्हॉट्सअप करू शकता. काहीही प्रॉब्लेम असेल त्या गोष्टी डिस्कस करू शकता. आणि अजूनही काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला टीईडीच्या संदर्भातले तर ते माझ्यासोबत डिस्कस करा, कमेंटमध्ये शेअर करा, म्हणजे आपण त्यावर काय करूयात नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येऊयात की आपल्याला काय काय गोष्टीचे प्रॉब्लेम आहेत, टीईडीच्या संदर्भात कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत. मग ते फॉर्म भरण्यापासून रिझल्ट लागेपर्यंत असेल किंवा सर्टिफिकेट मिळेपर्यंत असेल किंवा टीईटी झाल्याच्या नंतर टेटच्या संदर्भातले असेल तर तेही गोष्टी आपण इथं डिस्कस करूयात. चालेल, चला तर मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला बराचसा फायदा झाला असेल असं म्हणायला काहीच हरकत नाही. या नियोजनाचा तुम्ही थोडासा फायदा घ्याला असं गृहीत धरूयात आणि येणाऱ्या परीक्षेसाठी आपल्या सर्वांना बेस्ट ऑफ लक देऊयात. सर्वांना बेस्ट ऑफ लक, थांबूयात. सगळ्यांना मी नेहमी ज्या पद्धतीने जय हिंद करत असतो तसं आपण एकदा जय हिंद करूयात. जय हिंद.